तर नमस्कार मित्रांनो, आज खूप मज्जा आलेली आहे. आज आपण अशा ठिकाणी चाललेलो आहे. ते ठिकाण म्हणजे संपूर्ण देशामध्ये प्रसिद्ध असलेलं ठिकाण. तर आपण निघालेलो होतो छत्रपती संभाजीनगर येथून आपल्या लोकेशनवरती आणि समृद्धी महामार्ग आपल्याला लागलेला आहे. आपल्याकडे वेळ असेल आणि म्हसोबाचं दर्शन आपण कधी घेतलं नाही असं कधी होणारच नाही. तर हे आहे छत्रपती संभाजीनगरमधील सिल्लोड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्टॅच्यू. आता मी अशा ठिकाणी उभा आहे. इथून अजिंठा लेणी 11 किलोमीटर आहे. बघू शकता तुम्ही वातावरण. चला मग भेटूया आता लेणीमध्ये गेल्यावरच. अरे बापरे, डायरेक्ट घाटामध्ये ट्रक जळालेल्या अवस्थेत आहे. वो खतरनाक ॲक्सिडेंट झालेला आहे. तर मित्रांनो, तुम्ही इकडे पावसाळ्यात येण्याचा विचार करत असाल तर खूप जबरदस्त असा व्ह्यू आहे. तर नक्कीच एकदा व्हिजिट द्या, खूप भारी व्ह्यू आहे. मित्रांनो, आलेलो आहे अजिंठा केव्जच्या पार्किंगमध्ये. इथं तुम्ही तुमची गाडी पार्क करू शकता, 4 व्हीलर 2 व्हीलर. आता इथं 2 व्हीलरची पार्किंग आहे आणि तिथून थोडं समोर आल्याच्या नंतर 4 व्हीलरची पार्किंगसुद्धा तुम्हाला दिसेल. आणि विशेष म्हणजे 2 व्हीलर पार्किंगसाठी आणि 4 व्हीलर पार्किंगसाठीही कुठली फीस नाही आहे. तर तिथं मागं गाडी पार्क करून आम्ही निघालो आता लेणी बघण्यासाठी. थोडं आतमध्ये आल्याच्या नंतर तुम्हाला इथं खायचे वगैरे चिप्स बिस्किट वगैरे आणि इतर काही साहित्य मिळेल, ते तुम्ही घेऊ शकता. आणि इथले विशेष म्हणजे भगवान बुद्ध यांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मूर्त्या आहेत त्या खूप सुंदर अशा मूर्त्या आहे. इथं बघू शकता तुम्ही. इथून पुढे शटल बस सेवा सुरू होत आहे. बसमधून इथे आल्याच्या नंतर प्रत्येकी 5-5 मिनिटाला बस सेवा सुरू असते, म्हणजे पायी पायी जायचं काम नाही. थोड्या वेळ आल्याच्या नंतर लगेच आपल्याला बस मिळाली. या बसची एक विशेष बाब तुम्हाला सांगू का? तुम्हाला जी मागं लाल परी जी दिसली होती ना, तिचं तिकीट खूप कमी असतं. आणि मी जे ह्या बसमध्ये बसलेलो आहे शिवनेरी, या बसचं तिकीट 10 रुपयांना जास्त महाग आहे. तर शक्यतो लालपरीमध्येच बसायचं, कारण तुमचे पैसे वाचू शकतात. बसमधून उतरल्याच्या नंतर समोर तिथं दिसत असलेलं तिकीट काउंटर आहे. पहिले तिकीट काढून घ्यायचं. लाईनमध्ये उभं राहून आपण तिकीट काढून घेतलेलं आहे आणि तिकीट पडलेलं आहे आपल्याला प्रत्येकी 40 रुपये. आपण 2 तिकीट काढलेलं आहे कारण आपण दोघंजण होतो. तिकीट काउंटरच्या थोड्या बाजूला संपूर्ण नकाशा दिलेला आहे आणि माहितीसुद्धा दिलेली आहे लेणीची. सेफ्टी सुविधा इथं खूप जबरदस्त आहे. लेडीजसाठी वेगळे, जेंट्ससाठी वेगळे. आता आपण लेणीमध्ये एंट्री करण्यास सुरुवात केलेली आहे. बाहेरून खूप जास्त प्रवास करून आल्या कारणानं आणि वरती चढाई करायची तर खूप पाय दुखतात. वर आल्याच्या नंतर एंट्री केल्याच्या नंतरच सिक्युरिटी ऑफिस दिसेल तुम्हाला आणि एका साईडला खूप असा सुंदर असा व्ह्यू आहे. तर मित्रांनो, आता आपण लेणीमध्ये आलेलो आहे आणि लेणी तुम्हाला दिसत असेल. आता डायरेक्ट आपण लेणीच्या गुफामध्ये आलेलो आहे आणि भगवान गौतम बुद्ध यांची मूर्ती अशी सुंदर अशी मूर्ती आहे, तुम्ही बघू शकता. लाईट वगैरे लावलेला आहे, खूप सुंदर मूर्ती आहे. आणि आतमध्ये कॅमेरा फोटो हे अलाऊ नाही आहे, पण मी तुमच्यासाठी लपून छपून शूटिंग करत आहे. तर चॅनलला सबस्क्राईब करा. खूप असे सुंदर डिझाईन केलेले आहे खांबांवरती. आणि विशेष म्हणजे चित्र वगैरे आणि जवळपास हजारो वर्षापूर्वी जे रंग वगैरे चित्रामध्ये भरलेलं आहे ते तसेच आहे अजून पण. आणि या खांबांवरती जे डिझाईन काढलेली आहे ना, ती दगडांवरती वरून कोरत कोरत खाली आणलेली आहे. आणि इथलं वातावरण पण एवढं जबरदस्त आहे ना, खूप भारी वातावरण आहे. पावसाळ्यात जर तुम्ही आले तर खूप थंडगार आणि मस्त वातावरण दिसतंय. तर एकदा नक्की तुम्ही भेट द्या. भगवान गौतम बुद्धांची अशी सुंदर अशी मूर्ती आहे. खूप भारी, म्हणजे मी शब्दात सांगू शकत नाही, असे कलरिंग केलेली आहे, कलर करेक्शन आहे. खूप भारी भारी डिझाईन आहे आणि छतावरती काढलेले. कसं काढलं असेल तर पूर्वज आपले खूप असे टॅलेंटेड होते. खूप भारी, कोणत्याही प्रकारचं मशिनरी नाही, हाताने छनी हातोड्याने ठोकून ठोकून काढलेले मूर्त्या आहे. तर मित्रांनो, खूप भारी डिझाईन आहे. एकदा नक्की तुम्ही भेट द्या आणि तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा. इथं आल्याच्या नंतर तुम्हाला व्ह्यू पण खूप जबरदस्त दिसेल, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता. ही आहे भगवान गौतम बुद्ध यांच्या निद्रा अवस्थेतील मूर्ती आणि यांच्यासोबतच अशा अनेक प्रकारच्या इथे मूर्त्या आहे. खूप सुंदर अशा मूर्त्या आहे भगवान गौतम बुद्ध आणि त्यांच्या सहाय्यक बाजूला काढलेल्या. मी तुम्हाला दाखवतोय असे सर्व प्रकारच्या मूर्त्या. आणि विशेष म्हणजे इथं संपूर्ण अंधार आहे आणि काही लोकांनी या अगोदर, जसं की आपल्या अगोदर इंग्रज लोक होऊन गेले, त्यांनी काही लोक कुचित वगैरे असतात, त्यांनी ती मूर्त्या काही तोडण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण त्यांच्याकडनं ते तुटल्या नाही आहे. अशा सुंदर मूर्त्या आहे. आणि आता आपल्या प्रशासनाने तिथे अंधार असल्या कारणाने लाईट्स एवढे सुंदर सुंदर लाईट लावलेले आहे.
खूप भारी असं एक व्ह्यू तुम्हाला बघू शकता तुम्ही. त्या मूर्त्या तोडलेल्या सुद्धा आहे त्यांनी. ही सर्वात शेवटची गुफा आहे आणि खूप मोठी आणि अशी सुंदर अशी इथे गुफा आहे ही. याच्यात भगवान गौतम बुद्ध यांचा जो दरबार असा. तर मित्रांनो, आमची सर्व लेणी बघून झालेली आहे आणि तुम्हाला लेणी कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि तुम्हीही कधी इकडे आलात तर मी तुम्हाला एक सांगतो, तो जो तुम्हाला रस्ता दिसत आहे ना तिकडला, तर त्या व्ह्यू पॉईंटवरतून तुम्हाला इकडे यायचं आहे. तरी आम्ही ज्या बसनं आलो त्या बसनं व्ह्यू पॉईंटहून एकदम जबरदस्त असा नजारा आहे. तुम्हाला इकडण्यापेक्षा तिकडनं जास्त मजा येईल, तो जो पूल दिसत आहे तर. तर मित्रांनो, फायनली आता आम्ही निघालेलो आहे वापसच्या रस्त्याने. तर आम्हाला आता बस लागलेली आहे, आम्ही निघतो आता. आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद.